तर बघा मित्रांनो, WH न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आलेलो सर्वजण इथे जमा झालेले आहे संविधान चौकामध्ये। तर आज देशाला स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष पूर्ण झालेली आहेत। त्याकरिता सर्व भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते, समता सैनिक दलाचे कार्यकर्ते, भंतेजी, तसेच सर्व आंबेडकरी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, रिपब्लिकन असे सर्व लोक, कार्यकर्ते, आंबेडकरी जनता हे सर्व संविधान चौकात इथं जमा झालेली आहे। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ त्यांनी ध्वजारोहण केलेलं आहे। यानंतर आपल्या सोबत आहेत काही समता सैनिक दलांचे पदाधिकारी। सर, मला म्हणायचं आहे की आज देशाला स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष पूर्ण झालेले आहेत। तर काय वाटते तुम्हाला, आज आपण स्वतंत्र आहोत नाही आहोत? देशात चाललेली परिस्थिती, देशात चाललेली जातीय म्हणजे जे जातीय तेढ निर्माण करण्यात येत आहे त्याबद्दल काय सांगू इच्छिता सर? सर्वप्रथम सर्व भारतीयांना या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आज 80वा स्वातंत्र्य दिन संपूर्ण भारतामध्ये साजरा करण्यात येत आहे। ज्यावेळेस या भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं, एवढा आनंद उत्साह या भारताच्या देशामध्ये भारताच्या लोकांनी अनुभवला आणि आनंद व्यक्त केला। तो आनंद सतत कायम राहावा अशी सर्व भारतीयांची इच्छा होती। पण गेल्या काही वर्षापासून त्या स्वातंत्र्यावर गदा आल्याचं दिसत आहे। जो भारताचं भवितव्य आहे या देशातला स्टुडंट, त्याच्या अधिकारावर गदा आलेली दिसत आहे। पेपर फुटीसारखे अनेक प्रकरण, बलात्कारासारखे अनेक प्रकरण, असे आरोपी मोकळे फिरत आहेत। त्यामुळे या देशाला मिळालेलं स्वातंत्र्य धोक्यात आल्यासारखं दिसत आहे। आपल्या न्याय मागण्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, त्यांना न्याय तर मिळणं दूरच राहिलं, त्यांच्यावर लाठीचार्ज क्रूरतेने केला। त्यामुळे असं वाटतं की या देशाचं जे स्वातंत्र्य आहे ते धोक्यात आलेलं दिसतंय। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानुसार या देशाचं शासन चाललं पाहिजे। या देशात युवकांना न्याय मिळाला पाहिजे, विद्यार्थ्यांना त्यांचे अधिकार मिळाले पाहिजे। पेपर फुटीसारख्या एखाद्या दिला पाहिजे, पण त्या राजीनाम्यासाठी चूक केली असेल, चूक झाली त्याच्या हाताने, सहजासहजी कबूल केलेलं नाही आणि ते सरकार त्यांना होऊ दिलं नाही। त्यासाठी विद्यार्थ्यांना तर बघू शकता, साहेबांनी आपल्याला अतिशय उत्तम अशी माहिती दिली आहे। आज स्वातंत्र्य दिनी साहेबांनी असे सांगितलेले आहे की आमचा स्वातंत्र्य दिन जो आहे तो आज धोक्यात आलेला आहे। आज तरुणांच्या भविष्यावर गदा आलेली आहे, तरुणांचा आवाज दाबला जात आहे। पेपर फुटीमुळे आज तरुण रस्त्यावर उतरलेला आहे, बेरोजगार झालेला आहे। एकीकडे अतिशय महागाई प्रचंड खूप अशी वाढलेली आहे आणि दुसरीकडे कामाचे तास वाढलेले आहेत आणि पेमेंट कमी मिळत आहे। तर ही गुलामगिरी नाही का, हा प्रश्न आमच्या तरुणांना पडत आहे। आज महापुरुषांनी आम्हाला गोड फळे खावीत म्हणून गोड प्रकारे अशी झाडे लावून ठेवलेली आहे। आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तमाम भारतीयांना गोड फळे खावे म्हणून अशी झाडे लावून ठेवली। त्या झाडाची फळे आम्ही खाल्लेली आहेत, त्या झाडाची फळे आम्ही खाल्लेली आहेत। आणि येणाऱ्या पिढीचे काय, आम्ही त्याच्यासाठी झाड लावत आहोत का? त्यावर आमचे राजरक्षी साहेब बोलणार आहेत, विशाल भाऊ वानखेडे आहेत इथं। त्यांनी आपल्या प्रतिक्रिया मांडाव्या की खरंच स्वातंत्र्य आमचं धोक्यात आलेलं आहे, तरुणांचं भविष्य काय होईल यावर आम्हाला प्रश्न पडत आहे। बरोबर 80 वर्ष आधी या देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण हे स्वातंत्र्य मी तर हे म्हणेल की गोरे गेले आणि काळे आले। कारण की संविधानामध्ये बाबासाहेबांनी ज्या तरतुदी केल्या होत्या, जे स्वप्न पाहिलं होतं या देशाचं, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायावर आधारित एक समाज, एक राष्ट्र म्हणून आपण उभे राहायला पाहिजे होतं, ते इथे बिलकुल दिसत नाही आहे। स्वातंत्र्यानंतरही आजही आपलं जे संविधान आहे त्यावर पूर्णपणे अंमलबजावणी नाही होत आहे। संविधानाची पायमल्ली होत आहे। नागरिकांचे हक्क, विद्यार्थ्यांचे हक्क यांच्यावर गदा आलेली आहे।
एवढं मोठं आंदोलन झालं, विद्यार्थ्यांचे सतत प्रश्न इथे चालू आहे. म्हणजे एकीकडे तर तुम्ही घोटाळे करत आहेत परीक्षेमध्ये, परीक्षाचे पेपर लीक होत आहे. दुसरीकडे जर परीक्षा जी चांगली झाली आहे तर त्याचे निकालच वर्षानुवर्ष जाहीर करत नाही. एक विद्यार्थी जो असतो, जो आपली मेहनत वर्षानुवर्ष आपली मेहनत करतो, आपला पैसा घालवतो आणि त्याला नंतर माहीत पडतं एकतर निकाल रद्द झाला आहे किंवा परीक्षाच रद्द झालेली आहे, निकाल वर्षानुवर्ष लागलेला नाही आहे. तर विद्यार्थ्यांचं भविष्य पूर्णपणे अंधारात आहे. या धर्तीवर संविधान आपल्याला ही तरतूद देते की आपल्या हक्कांवर जेव्हा पण गदा येतो त्यावेळी आवाज उठवायचा आणि आपल्या हक्कांसाठी रस्त्यावरची लढाई लढायची. तर हा हक्क जो संविधानाने दिलेला आहे, त्या मी या पर्वावर, आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर समस्त नागरिकांना, समस्त विद्यार्थ्यांना आवाहन करतो की त्यांनी जेव्हा आपल्या हक्कांवर गदारोळ येतो तेव्हा संविधानाला वरती उचलून आपल्या हक्कांसाठी लढा द्यायला पाहिजे. धन्यवाद. साहेबांनी, राजरक्षक साहेबांनी अतिशय सुंदर प्रकारे मांडणी केलेली आहे की जेव्हा जेव्हा या देशावर संकट येते, परिस्थिती निर्माण होते आणि देश गुलामगिरीकडे वळतो, तेव्हा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान हे आम्हाला मजबूत करण्याचं काम करते आणि लढण्याचं काम करते. त्याच्यानंतर विशाल भाऊ वानखेडे आमच्या सोबत जोडलेले आहेत. विशाल भाऊ, तुम्हाला काय वाटते आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्ही तरुणांना देशातली परिस्थिती काय चाललेली आहे आणि बाबासाहेबांच्या विचाराशिवाय हा देश चालू शकत नाही, याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. औपचारिकता जरी असली तरी स्वातंत्र्य दिवस आहे भारताचा, तर त्या निमित्ताने या देशात आपण राहतो, त्यामुळे स्वातंत्र्याच्या शुभेच्छा दिल्या पाहिजेत. परंतु ज्या पद्धतीने तुम्ही आता विचारताय, ज्या पद्धतीने बोलतोय आपण, त्या पद्धतीने विचारांचं स्वातंत्र्य, वैचारिक स्वातंत्र्य हे सर्वात मोठं स्वातंत्र्य असतं. बाबासाहेब किंवा देशातले महापुरुष असे म्हणतात की तुमची मानसिक आणि वैचारिक स्वातंत्र्यता हे महत्त्वाचं अविभाज्य अंग आहे स्वातंत्र्यतेचं. तर आजच्या घडीला आपल्याला या देशामध्ये ते दिसत नाही आहे. फंडामेंटल राईट्स जे होते, बाबासाहेबांनी दिले होते अनेक फंडामेंटल राईट्स, त्याच्यावर गदा आणल्या जात आहे. अनेक कायद्यांना बदलवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जे वैचारिक स्वातंत्र्य होतं त्या वैचारिक स्वातंत्र्यामध्ये माणसाच्या सोबत समूहाचं स्वातंत्र्य हे महत्त्वाचं होतं. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याचं स्वातंत्र्य आहे की नाही त्याचा एक महत्त्वाचा प्रश्न, गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. विद्यार्थ्यांना नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण झालेला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील आयुष्याच्या दर्जाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर हा प्रश्न सुद्धा स्वातंत्र्याशी संबंधित आहे आणि तो या देशातली राज्यकर्ते आणि व्यवस्था ते पूर्णत्वास नेताना दिसत नाहीये. समूहाच्या संदर्भात बघत असताना आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य फंडामेंटल राईट मध्ये आपल्याला दिलेलं आहे, पण धर्माच्या नावाखाली आता धर्मांतर बंदी आणण्याचा कायदा आणला जातो. इथला आदिवासी स्वतंत्र नाही आहे, इथला मुसलमान हा स्वतंत्र नाही आहे, इथला बौद्ध हा स्वतंत्र नाही आहे. इथल्या आदिवासींवर बलात्कार केला जातात, त्यांचं उत्पीडन केलं जातं. इथल्या ख्रिश्चन कम्युनिटीवर त्यांच्या ज्या आदर्श असतात, त्यांचे धार्मिक आदर्श, ज्या नंत असतात, त्यांच्यावर इथल्या एका धार्मिक विचाराचे लोक क्रूरतेने, शूळबुद्धीने, वैचारिकतेने बलात्कार करतात. त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्ये बलात्कार करतात. मुसलमानांसोबत कत्लेआम केला जात आहे. शासनाच्या माध्यमातून बुलडोजर आणि बुलेट वापरल्या जातात. या सर्वांवर सुद्धा स्वातंत्र्यावर गदा येण्याचे प्रयत्न होत आहेत. म्हणून मी म्हटलेलं आहे की औपचारिकता का नव्हे, पण स्वातंत्र्याच्या शुभेच्छा दिल्या पाहिजे. याच्यातनं आम्हाला स्वातंत्र्याची आठवण येणार. विद्यार्थ्यांच्या संदर्भात बोलत असताना विद्यार्थ्यांना बाबासाहेबांनी या देशाचं भवितव्य म्हटलेलं आहे आणि बाबासाहेब सतत म्हणतात की रिपब्लिकन, आणि रिपब्लिकन ही कन्सेप्ट बाबासाहेबांनी संविधानाच्या अविभाज्य अंगांमध्ये टाकलेली आहे. तर त्या रिपब्लिकनचा सर्वात मोठा भाग जो आहे ते देशाच्या भवितव्याचा उद्याचा विद्यार्थी आहे, उद्याचा युवा आहे. तर त्या विद्यार्थ्यांचं आणि त्या युवाचं वैचारिक आणि मानसिक स्वातंत्र्य हे अबाधित राहिलं पाहिजे, ही आशा आजच्या संदर्भाने आजच्या दिवसाला मी व्यक्त करतो. धन्यवाद. आणि जे आता चालू आहे की घर घर तिरंगा आणि देशभक्तीचे नारे जे लावले आहेत, तर याबद्दल तुमचं काय मत आहे? मला असं वाटतं की तिरंगा म्हणजे काय, राष्ट्रध्वज महत्वाचा आहे. तिरंगा म्हणजे तिरंगा नाही,
आम्ही आता इथे संविधान दिवस साजरा करण्यासाठी संविधान चौकात येत होतो. आमच्या एरियामध्ये आम्ही संविधान दिवस साजरा म्हणजे राष्ट्र स्वतंत्रता दिवस साजरा केला. तर आम्ही तिरंगा म्हणजे काय बघतो, तर तिरंगाची पट्टी बघतो. भारताला तिरंग्याची आवश्यकता नाही, भारताला राष्ट्रध्वजाची गरज आहे. भारताला राष्ट्रीयत्वाची गरज आहे, भारताला एकात्मतेची गरज आहे, भारताला स्वातंत्र्याची गरज आहे, भारताला बंधुत्वाची गरज आहे. आणि भारतामध्ये किंवा देशामध्ये किंवा राज्यकर्त्यांपैकी एक समूह हे जी तिरंगा यात्रा काढते, या राज्यकर्त्यांनी कधीतरी संविधान यात्रा काढायला पाहिजे. राज्यकर्त्यांचे विरोधी लोक संविधानाला घेऊन आंदोलन करतायत. राज्यकर्त्यांचे विरोधी विचारधारेचे आणि विरोधी पक्षातले लोक संविधान यात्रा काढतात. तर कधीतरी राज्यकर्त्यांनी पण संविधान यात्रा काढली पाहिजे. संविधानामध्ये अविभाजित असलेले जे स्वातंत्र्याचे, मानवताचे, बंधुत्वाचे मूल्य आहेत ते प्रत्येकापर्यंत पोहोचवलं पाहिजे. या विचारधारेची एक संकल्पना आहे अंत्योदय. अंतातल्या अंतापर्यंत शेवटच्या व्यक्तीपर्यंत स्वातंत्र्य गेलं पाहिजे याची व्यवस्था व्हायला पाहिजे. संविधान गेलं पाहिजे याची व्यवस्था व्हायला पाहिजे. जो तिरंगा म्हणतात त्याला आम्ही राष्ट्रध्वज म्हणतो, तो अनेक रंगांचा आहे. त्याच्यामध्ये 24 कृती सम्राट अशोकाचं चक्र आहे. त्या चक्रामध्ये खूप काही महत्वाच्या बिंबवलेल्या गोष्टी आहेत. तर त्याच्या प्रत्येक गोष्ट त्या अंत्योदयाच्या माध्यमातून अंतिम व्यक्तीपर्यंत गेलं पाहिजे अशी आम्ही आशा व्यक्त करतो. बरोबरच विशाल भाऊनी अतिशय मार्मिक असं सांगितलेलं आहे की आता जे घर घर तिरंगा हे जे चालू आहे, तर 15 ऑगस्ट आला, 26 जानेवारी आली की यांचे घर घर तिरंगा हे चालू होऊन जाते. परंतु बाकी दिवस देशाच्या विरुद्ध काम करणे, तिरंगाच्या विरुद्ध काम करणे, संविधानाच्या विरुद्ध काम करणे हे आजचं जे सरकार आहे ते करून राहिलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिक, या देशातला प्रत्येक नागरिक हा हतबल झालेला आहे. त्यामुळे सरांना मी विचारतो की सर, स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्ही आजच्या परिस्थितीबद्दल काय सांगू इच्छिता? मी भारतीय बौद्ध महासभा नागपूर महानगर संघटक आहे. भारतीय बौद्ध महासभेमध्ये आज 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. आज भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर 80 वर्ष पूर्ण झाले. आणि 80 वर्ष झाल्यानंतर की आम्हाला असं वाटत नाही की भारत देश स्वतंत्र झाला आहे. कारण आज बी आपण गुलामगिरीमध्ये असल्यासारखं आहे. आणि आज बी आपल्यावर अन्याय होत आहे, अत्याचार होत आहे, न्याय मिळत नाही. आपण पोलीस विभागामध्ये जर आपण तक्रार केली, तक्रार घेतल्या जात नाही. तक्रार जर घेतली तर त्यावर योग्य प्रकारे न्याय मिळत नाही. आपण वारंवार तक्रारी करतो, वारंवार पोलीस विभागांना, शासनांना आपण निवेदन देतो, तरी पण निवेदन दिल्यानंतर बी न्याय मिळत नाही. जनता त्रस्त होऊन गेली. जनतेवर खूप सारा अन्याय होत आहे, अत्याचार होत आहे. आणि सर्व अन्याय अत्याचार हा जो सरकार आहे पूर्ण उघड्या डोळ्याने पाहत आहे. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे शासन, जे बदमाश लोक आहे, गुंडे आहे, यांच्यावर कारवाई न करता जे समाजासाठी लढणारे लोक आहे, समाजासाठी हितासाठी इमानदारीने, प्रामाणिकतेने जे लढून राहिले, समाजाला न्याय मागून अन्यायाविरुद्ध लढून राहिले, त्यांना न्याय न देता त्यांनाच तुरुंगामध्ये टाकल्या जात आहे. बरोबर आहे. दादा जे म्हणून राहिलेले आहेत की आज जे काही इथे परिस्थिती चालू आहे की रक्षकच भक्षक झाले की काय, असा प्रश्न आमच्या समोर पडत आहे. आज जो अन्याय अत्याचाराच्या विरोधात जो बोलताय त्याचा आवाज दाबला जात आहे, त्याचा तोंड दाबला जात आहे. आणि पद, पैसा, प्रतिष्ठा ज्यांच्याकडे आहे त्यांना हे प्रशासन पाठीशी घालत आहे. हा मोठा गंभीर प्रश्न आहे आणि हे दादांना आपल्याला चांगल्यांनी सांगितलेलं आहे. आणि आज अन्याय अत्याचार खूप वाढलेले आहेत. त्यांचं, गरिबांचं स्वातंत्र्य धोक्यात आलेलं आहे. ही मानसिक गुलामी आहे, ही याच्यातून सिद्ध होते. याच्यानंतर साहेब आपल्यासोबत जोडलेले आहे. साहेब, तुम्ही काय सांगू इच्छिता? या भारतीय राज्यघटनेमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील सामान्य जनतेला स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय आणि त्यांचे हक्क भारतीय राज्यघटनेमध्ये संरक्षित केले असताना आज इथला जो तरुण वर्ग आहे, या तरुण वर्गाला जो सुशिक्षित आहे, शिक्षित आहे, एज्युकेटेड आहे, यांना नोकऱ्या नाही, काम नाही, धंदा नाही,
तर हे या सरकारचं सर्वात मोठं अपयश आहे. सरकारने म्हणाले होते की मी प्रत्येक वर्षी 2 करोड लोकांना नोकरी देईल, परंतु हा लोकांमध्ये जो असंतोष निर्माण झालेला आहे या सरकारचे खोटं बोलण्यामुळे. आणि म्हणून माझे स्वतः तिन्ही मुलं ग्रॅज्युएशन आहेत, 2 मुलं इंजिनियर आहेत, 1 मुलगी ग्रॅज्युएशन झाली, परंतु त्यांनासुद्धा नोकरी नाही. तर अशा प्रकारचं या 140 करोड लोकांना भूलथाप देऊन हे सरकार चालत आहे, चालढकल करत आहे. आणि म्हणून मुलांचा जो असंतोष निर्माण झालेला आहे या सरकारच्या विरोधामध्ये कधी नव्हे एवढा मोठा असंतोष या देशामध्ये निर्माण झालेले आहे. या सरकारने जितकं लवकर होईल तितकं जाण्याचा यांनी आपणहून प्रयत्न करावा. अन्यथा या देशातील हे तरुण युवक जे आज या देशामध्ये आंदोलन करत आहे ते या सरकारला उलथवून टाकल्याशिवाय राहणार नाही. तर नक्कीच सरांनी आपल्याला सांगितले आहे की आज जे तरुण आहेत त्या तरुणांनी या देशाचा विळा उचललेला आहे आणि या सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी हा तरुण आज जागा झालेला आहे. बरोबर आहे. तर आणि हा तरुण नक्कीच या सरकारला जागा दाखवेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की चळवळ तरुणांनी हातात घ्यावी. आणि आज तरुणांच्या जगण्याचा आणि मरण्याचा प्रश्न हा आपल्याला दिसून राहिला. तरुणांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न झालेला आहे. आज आपण शिवाजी महाराज असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, तिकडे अण्णाभाऊ साठे असो, शाहू महाराज असो, महात्मा फुले असो, सगळ्या महापुरुष यांनी ज्या लढाया लढलेल्या आहेत, जी क्रांती केलेली आहे ही तरुणांनी केली आहे, त्यांच्या तरुण व्यवस्थेमध्ये केली आहे. तर तरुण हा जागा झालेला आहे. सरकारने लक्षात ठेवायला पाहिजे. या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या संविधान चौकातून आम्ही आव्हान करतो, आम्ही तरुण आव्हान करतो की या सरकारने जितक्या लवकर जागे होता येईल तितक्या लवकर जागे व्हावे, नाहीतर तुमची खैर नाही. इतकंच बोलतो, इथेच थांबतो. सर्वांना या स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. जय भीम, जय हिंद, जय भारत, जय प्रभुदेश्वर. डब्ल्यूएच न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि हा डब्ल्यूएच चॅनल जो न्यूज आहे तो प्रत्येक शोषित, पीडित, वंचितांचा आवाज, तरुणांचा आवाज उठवण्याचं काम डब्ल्यूएच न्यूज करत आहे. इथेच थांबतो. जय भीम, जय भारत.